नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण महाटेट 2023 अर्थातच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा उपपत्तीवर आधारित सर्व वन लाइनर प्रश्न, म्हणजे जेणेकरून परीक्षेच्या अगोदर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने बनवण्यात आलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा वॅटसन हे वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, मानवतावादी मानसशास्त्राचा जनक कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारतात। तर बघा कार्ल रॉजर्स हे मानवतावादी मानसशास्त्राचे जनक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली? तर बघा विल्यम उंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा लिप्झिग म्हणजे 1879 मध्ये सुरुवात केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 4 नंबरचा, चेताविज्ञानावर आधारित उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा हॉवर्ड गार्डनर यांनी चेताविज्ञानावर आधारित उत्पत्ती मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक घटक उपपत्ती सिद्धांत कुणी मांडली? तर बघा बिने आणि टर्मन या दोन शास्त्रज्ञांनी मिळून एक घटक उपपत्ती सिद्धांत हे मांडलेले आहेत, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, द्विघटक उत्पत्ती सिद्धांत कुणी मांडले? तर बघा स्पियरमन या शास्त्रज्ञाने द्विघटक उत्पत्ती सिद्धांत हे मांडलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 7 नंबरचा, समूह घटक उत्पत्ती कोणी मांडली? तर बघा थॉम्सन या शास्त्रज्ञाने समूह घटक उत्पत्ती सिद्धांत हे मांडलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा डॉक्टर सिगमंड फ्राइड हे मनोविश्लेषणाचे जनक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा किलपॅट्रिक हे शास्त्रज्ञ प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभिजात अभिसंधान पद्धतीचा जनक कोण आहेत? तर बघा युव्हान आणि पावलॉव हे दोन शास्त्रज्ञ अभिजात अभिसंधान पद्धतीचे जनक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, साधक अभिसंधान उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा स्किनर या शास्त्रज्ञाने साधक अभिसंधान उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 12 नंबरचा, पद्धतशीर वर्तन उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा हल्ल या शास्त्रज्ञांनी पद्धतशीर वर्तन उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्षेत्रीय उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा लेविन या शास्त्रज्ञाने क्षेत्रीय उपपत्ती ही सिद्धांत मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा उत्पत्ती बघा, ज्ञानात्मक उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा ब्रुनर या शास्त्रज्ञाने ज्ञानात्मक उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न बघा, प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती ही मांडलेली आहे, नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामाजिक अध्ययन उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा बादुरा या शास्त्रज्ञाने सामाजिक अध्ययन उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विस्मरण वक्र प्रथम आरेखन करणारा व्यक्ती कोण? तर बघा हर्मन एबिंगहॉस हे विस्मरण वक्र प्रथम आरेखन करणारा व्यक्ती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मनोसामाजिक उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा एरिक एरिकसन या शास्त्रज्ञाने मनोसामाजिक उपपत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समवाय पद्धतीचा जनक कोण आहे? तर बघा मॅकडुगल हे शास्त्रज्ञ समवाय पद्धतीचे जनक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्रीडन पद्धतीचा जनक कोण आहेत? तर बघा कुडवेल कुक हे क्रीडन पद्धतीचा जनक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 21 नंबरचा, तीन घटक संख्यात्मक उत्पत्ती कोणी मांडली असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा थॉम्सन या शास्त्रज्ञाने तीन घटक संख्यात्मक उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बहुघटक म्हणजेच अनेक घटक उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा थर्स्टन या शास्त्रज्ञाने बहुघटक म्हणजेच अनेक घटक उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संरचना उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा गिलफोर्ड या शास्त्रज्ञांनी संरचना उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्रिकूट बुद्धिमत्ता उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा स्टॅनबर्ग या शास्त्रज्ञाने त्रिकूट बुद्धिमत्ता उत्पत्ती ही मांडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, मानसिक प्रक्रियेचा उगम कशामधून होतो? तर बघा मेंदूमधून प्रामुख्याने मानसिक प्रक्रियेचा उगम हे होत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
मनोविश्लेषणाचे जनक कोण आहेत? तर बघा डॉक्टर सिगमंड फ्राईड हे मनोविश्लेषणाचे जनक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मर्मदृष्टीमूलक सिद्धांत कोणी मांडला? तर बघा कोहलर या शास्त्रज्ञाने मर्मदृष्टीमूलक सिद्धांत हे मांडलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालोद्यान पद्धतीचे जनक कोण आहेत? तर बघा फ्रोबेल हे बालोद्यान पद्धतीचे जनक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किंडरगार्टन पद्धतीचा जनक कोण आहेत? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा मारिया मोटेसरी हे किंडरगार्टन पद्धतीचा जनक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न पद्धतीचा जनक कोण आहेत? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सॉक्रेटिस हे प्रश्न पद्धतीचे जनक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्रमनवित अध्ययन पद्धतीचा जनक कोण आहेत? तर बघा डॉक्टर स्किनर हे क्रमनवित अध्ययन पद्धतीचे जनक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती कुणी मांडली? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा आसुबेल हे अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती ही मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 33 नंबरचा, सान्निध्य अभिसंधान उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा ग्रुंथी या शास्त्रज्ञाने सान्निध्य अभिसंधान उत्पत्ती ही मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अल्बर्ट बांदुरा हे कोणत्या देशाचे होते? तर बघा अल्बर्ट बांदुरा हे कॅनडा या देशाचे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 35 नंबरचा, थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद उत्पत्ती कधी मांडली? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा 1898 मध्ये थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने प्रयत्न प्रमाद उत्पत्ती ही मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 36 नंबरचा, बुद्धिमापनाच्या कसोटी विकसित करणारे शास्त्रज्ञ कोण? तर बघा अल्फ्रेड बिने हे बुद्धिमापनाच्या कसोटी विकसित करणारे शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, शैशवावस्थेचा कालावधी सांगा? तर बघा जन्म ते 5 वर्ष हे शैशवावस्थेचा कालावधी आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा पुढचा, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कुणी मांडला? तर सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हे मांडलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी मनाचा अबोधावस्थेत असणारा भाग हा किती टक्के आहे? तर बघा 80% भाग हे मानवी मनाचा अबोधावस्था असणारा भाग आहे. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न बघा, संघर्षाचे 3 प्रकार कुणी केले? तर बघा कर्ट लेविन या शास्त्रज्ञाने संघर्षाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 41 नंबरचा, भावनिक बुद्धिमत्तेचा 4था घटक कोणता? असाही प्रश्न तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा सहसंवेदना हे भावनिक बुद्धिमत्तेचा 4था घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यक्तीमध्ये एखादा निर्णय घेताना होणारी संभ्रमावस्था म्हणजे काय? तर बघा मानसिक संघर्ष हे व्यक्तीमध्ये एखादा निर्णय घेताना होणारी संभ्रमावस्था होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पूर्णाकडून भागाकडे हे सूत्र कोणत्या अध्ययन उत्पत्तीवर आधारित आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, समष्टीवादी या पूर्णाकडून भागाकडे हे सूत्र समष्टीवादी अध्ययन उत्पत्तीवर आधारित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 44 नंबरचा, थॉर्नडाईकने सांगितलेला 3रा अध्ययन विषयक नियम कोणता? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा परिणामाचा नियम हे थॉर्नडाईकने सांगितलेला 3रा अध्ययन विषयक नियम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुभवपुंज सिद्धांताचा पुरस्कार कुणी केला? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा हर्बर्ट या शास्त्रज्ञाने अनुभवपुंज सिद्धांताचा पुरस्कार हे केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मिनेसोटा मल्टीफेजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीची मांडणी कुणी केली? तर बघा हातावे व मॅककिन्ले यांनी मिनेसोटा मल्टीफेकिज पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीची मांडणी हे केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मन निरोगी व विकसनशील ठेवण्याचा मार्ग कोणता? तर बघा मानसिक आरोग्य हे मन निरोगी व विकसनशील ठेवण्याचा मार्ग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 48 नंबरचा, भाषा मानसिक विकासाचे लक्षण आहे हे कुणी सांगितलेले आहे? तर बघा पियाजे यांनी भाषा मानसिक विकासाचे लक्षण आहे असे सांगितलेले आहेत. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न बघा, वैकासिक कार्य उत्पत्ती कुणी मांडली? तर बघा हेर्वेगस्ट या शास्त्रज्ञाने वैकासिक कार्य उत्पत्ती ही मांडलेली आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा 50 नंबरचा, वैकासिक परिपक्वन उत्पत्ती कुणी
कुणी मांडली तर बघा गिझेल या शास्त्रज्ञाने वैकासिक परिपक्वन उत्पत्ती ही मांडलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने वन लाइनर सर्व उत्पत्तीवर आधारित या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये भरभरून यश मिळवा यासाठी तुम्हाला स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।